नमस्कार, मी रुपाली आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत, तेही थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे। तर बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून मऊसूत बनला जातो। तर तुम्ही मुलांच्या लंच डब्यासाठी पण देऊ शकता। झटपट बनणारी रेसिपी आहे, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा बनला जातो। तुम्ही मुलांना सँडविच वगैरे देता का? तर सँडविच वगैरे खाऊन मुलं कंटाळली असतील तर ही रेसिपी नक्की करून बघा। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, सालं काढून। तुम्ही संध्याकाळी पण उकडून ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला मॅशरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही तांब्याने पण बारीक करू शकता। त्यानंतर आपल्याला याच्यात भाज्या घालायच्यात। इथे मी एक छोटी वाटी गाजर खिसून घेतलेला आहे, एक छोटी वाटी शिमला मिरची कापून घेतलेली आहे। त्यानंतर 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण मसाले घालणार आहोत, जे घरी अवेलेबल असते तेच टाकले तरी चालतात। इथे मी थोडासा वास येण्यासाठी ओवा टाकते, एक अर्धा चमचा। त्यानंतर चिली फ्लेक्स टाकते, जर चिली फ्लेक्स नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही। त्यानंतर आपल्या याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे। आता तुम्ही याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडरही टाकू शकता, ते माझ्याकडे नाही म्हणून मी जे आहे त्याच्यामध्येच बनवलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला चमच्याने किंवा हाताने मिक्स करून घ्यायचं। तर व्यवस्थित आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे मी 2 ते 3 ब्रेड मिक्सरला छान फिरवून घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही विकतही आणू शकता, ब्रेड क्रम्स म्हणून मिळतात। तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा वापरला तरी चालेल। तर याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पातळच ठेवायचं आहे आपल्याला। तर बघू शकता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर आता हे साईडला ठेवूयात। इथे मी ब्रेड घेतलेले आहेत, तर तुम्ही कोणतेही ब्रेड घेऊ शकता। तर याला आपण आतमधून कट करून घेतलेलं आहे। आता याला जे आपण बटाट्याचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्याला या ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे। तर असंच मी सगळ्या ब्रेडला लावून घेते। तुम्हाला आणखी एक दाखवते, बघू शकता जास्त जास्त लावायचं आहे। तर एक साईडच आपल्याला लावून घ्यायचं आहे। इथे मी दुसऱ्या ब्रेडला पण लावून दाखवते। तर तुम्ही अख्खा ब्रेडला जरी लावलं तरीही चालतं, पण तळायला थोडासा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे इथे मी अर्धे अर्धे ब्रेडचे तुकडे केलेले आहेत। तर बघू शकता मी आता सगळ्या ब्रेडला असंच लावून घेते। तर इथे मी सगळ्या ब्रेडला लावून घेतलेला आहे। इथे जे ब्रेडचा भुगा आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला दाखवते एक बनवून, अशा प्रकारे बनवायचा आहे। तर इथे मी जो ब्रेड आहे तो घेतला आहे, या पिठामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं। त्यानंतर या ब्रेड क्रम्समध्ये टाकून घ्यायचं। सगळीकडे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळे मी बनवून घेते। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। आपलं तेल चांगलं गरम झालं आहे। आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आता एकाच वेळेस 3 ते 4 तळले जातात। याला आपल्याला कमी गॅसवरतीच व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। जर कोणी आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर पटकन जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका बरं का। तर आता एक साईड चांगलं भाजलेलं आहे, त्याला मी पलटी करते। बघा कढईला चिटकलं नाही, काही नाही। आता याच्यामध्ये थोडीशी जागा दिसते, तर मी दुसरा एक ब्रेड आहे तो पण याच्यात तळायला टाकते। हा पण व्यवस्थित तळून घ्यायचा। आता पॅटीज आपण खूप वेळा खाल्ला असेल, पण अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा। चवीला उत्तम लागतो आणि झटपट बनला जातो। आता हे ब्रेड क्रम्स जे आहे ते कुठे अवेलेबल आहेत, कुठे मिळतं, कुठे नाही मिळत, आपल्या खेडेगावात नाही मिळत शक्यतो तर त्यापेक्षा 2-3 ब्रेड मिक्सरला फिरवले तरीही चालतात, जसं मी बनवलं तसं। आता आपला हे ब्रेड तळून झालेले आहेत, तर याला मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये।
वा काय जब्बर दिसते बघा. आणि लहान मुलांना असं काही ना काही चटपटीत खायला आवडतं, लहानांनाच काय मोठ्यांना पण आवडतं सारखं. तर तुम्ही नाश्त्यालाच काय कधीही बनवू शकता. तर आता झटपट आपण भजे पकोडे वगैरे बनवतोच ना, त्याच वेळेमध्ये हे बनले जातात. आता छान ह्याला प्लेटमध्ये काढून घेते. आता तुम्ही हे केचपसोबत खाऊ शकता किंवा कोथिंबिरीची हिरवी चटणी असेल त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा नुसते खाल्ले तरी छान लागतात. जर ही रेसिपी माझ्या फेसबुक पेजला पाहत असाल तर लाईक करा आणि डेली अपडेटसाठी फॉलोही करा. तर भेटूया अशीच पुढची रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.